हाय फ्रेंड्स. ओटी आणि बंदीपूर करून आम्ही पोहोचलो मैसूरला. ऑन द वे चामुंडेश्वरी टेम्पल पाहिले आणि मैसूरचा एरियल व्ह्यू पाहिला. इथे एका युनिक हॉटेलमध्ये आमची बुकिंग होती, जे स्पोर्ट्स थीमवर आहे. आमची रूम MS धोनीची होती आणि फन पार्ट इज इथे स्टंप सुद्धा होते. रूम नीट, क्लीन आणि स्पेशियस होती. यांचा रेस्टॉरंट फुटबॉल थीमला इन्स्पायर्ड होता. तुम्ही जर मैसूरला गेलात तर नक्की हे हॉटेल स्टेसाठी निवडा. आम्ही साईट सीइंगला निघालो आणि सर्वप्रथम मैसूर पॅलेस व्हिजिट केले. हा ऐतिहासिक राजवाडा वडियार राजघराण्याचे निवासस्थान आहे. हा पॅलेस खूप आलिशान आहे. या राजवाड्यात अनेक दरबार हॉल आहेत. पॅलेस बघून झाल्यावर आम्ही इथे लोकल मार्केट एक्सप्लोर केले आणि इथले फेमस मैसूर पाक खरेदी केले. डे 2 आम्ही स्टार्ट केला झू गार्डन पासून. हा झू खूप मोठा असून इथे फिरायला बग्गी कार अवेलेबल आहेत. इथे आम्ही खूप प्राणी पाहिले. इथे खूप जवळून एवढा मोठा जिराफ पाहिला. तो छान पैकी फिरत होता. झू फिरून झाला आणि मग दुपार झाली. त्यानंतर आम्ही जगनमोहन पॅलेसची टूर केली. या पॅलेसच्या टूरसाठी गायडेड ऑडिओ टूर अवेलेबल आहे. त्यानंतर मम्माने इथे फेमस मैसूर सिल्क साडीची शॉपिंग केली आणि आम्ही बँगलोर एअरपोर्टला निघालो. रात्री 11ची बँगलोर टू मुंबईची फ्लाईट घेतली आणि बॅक टू मुंबई अशा रीतीने आमची ओटी बंदीपूर मैसूर ट्रिप पूर्ण झाली. थँक्यू.